माणिकरावांचं नाव करता तुमच्या डोळ्यात अश्रू आले? नाही, त्याला कारण आहे. त्याला कारण काय? या महाराष्ट्रामध्ये असा खासदार मिळणार नाही याच्या पुढे. असे किती आलेत, हिना गाईत सारखे किती आलेत, पण असा खासदार भेटणार नाही. कधी? आज लग्न आहे. शुभेच्छा तुम्हाला नवापूर एक्सप्रेस कडनं. काय तुम्ही, लोकसभा निवडणूक सुरू आहे, या अनुषंगाने आपल्याला नवीन खासदार कसा असला पाहिजे, नवीन खासदारने काय कामं करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? अपेक्षा काय नवीन खासदारांकडनं? आमच्या इथं टावरची अपेक्षा आहे, म्हणजे रेंज राहत नाही ना, टावर पाहिजे आम्हाला. काय या ठिकाणी मोबाईल टावर नसल्यामुळे नवदाम्पत्य आहे यांचा संपर्क त्यांच्या होणाऱ्या पत्नीशी झाला नाही, अनेकदा व्यत्यय आला. असं व्यत्यय यायला नको, त्यामुळे थोडंसं त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि भावी खासदारांकडे त्यांनी अपेक्षा केली टावर द्यावं आणि आमचं बोलणं सातत्याने चालू राहावं अशी अपेक्षा त्यांनी केलेली. लोकसभा ग्राउंड रिपोर्ट. साक्री मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्ट. काय म्हणतात साक्रीकर मतदार? बोल बिनधास्त बोल. पहिला भाग पहा नवापूर एक्सप्रेस न्यूजवर. निपक्ष व निर्भीड रिपोर्ट. पुढील रिपोर्ट शिरपूर विधानसभा मतदारसंघाचा. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपण साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, जनता कोणाच्या बाजूने आहे, भाजप की काँग्रेस, नंदुरबारचा खासदार कोण होणार, गोवाल पाडवी की हिना गावित, या मतदारसंघामध्ये खासदारांनी काय विकास केला, हे सर्व गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी या गावात आलेलो आहोत. कोंडाईबारी गावामध्ये आपण सध्या आहोत. कोंडाईबारीची काय परिस्थिती आहे या लोकांकडनं आपण जाणून घेणार आहोत. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. आणि नाच आम्हाला अडचणच आहे तर काय करू तर मग एकदा ये 4 वर्ष मग एकदा ये. मग हिना गावित खासदार आले होते, त्यांना सांगितलं नाही का तुम्ही पाण्याची समस्या? सांगलं जी न गावातला बी सांगलं. मग काय म्हणे त्या? ते सांग वय जाय बोवा असे सांग ते बी काही पाणी काढायला काही देणं काय त्या. ताई, काय नाव आहे तुमचं? मंगलबाई. तुम्ही चुलीवर स्वयंपाक करताय का? तुम्हाला उज्ज्वला गॅस योजना मिळाली नाही? चुलावरच कार गॅस बिना भेटत कागदपत्र करणार आणि ते कागद परत वरत आणणार, ते सांगत गॅस काढणं भेटा बुवा. का बरं? आता ते साला माहिती मग कसं भेटणार ना काय ना. किती लोकांना गॅस मिळालेला नाही? निमी लोकतला गॅस ना मिळणार, निमी लोकतला भेटणार, निमी लोकतला भेटेल ना. आपण बघू शकतो या ठिकाणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये लाखोच्या संख्येने गॅस उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस वाटप करण्यात आलेले आहे, परंतु साक्री विधानसभा मतदारसंघातील कोंडाईबारी गावामध्ये बहुतांश महिलांना गॅस न मिळाल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागतो अशी त्यांची प्रतिक्रिया. या गावामध्ये पाण्याची देखील भीषण टंचाई आहे. दुसरी भगिनी आहे आपल्याकडे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय समस्या काय ताई तुमच्या? दादा आता पिढीने पिढी चालली आमची इथं. अजून आमच्या नळाला पाणी नाही, आता पाणी भेटत नाही. जंगलामध्ये जातो, पाणी आणतो, दिवस म्हणजे रात्रंदिवस नळावरती गुंडा लावलेले असतात आमचे. बायानुसार रोजगार कामाला जातात, मग येतात, मग पाणी भरतात. इथं पाणी बिलकुल येत नाही. काय खासदारांकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला पाणी पाहिजे. काय म्हणतात ताई, काय सांगता तुम्ही? खासदारांकडनं काय अपेक्षा आहे? खासदारांना काय सांगा? पाणी पाहिजे आम्हाला. पाणी शेतात पाणी भरावं लागतं, पाणी नाही भेटत. आम्ही ह्या हिरीवर त्या हिरीवर जातो अंडे घेऊन. तिथं मोटर चालू नाही राहिली का खाली अंडे घरी घरी घेऊन यावं लागतं आम्हाला. मग आम्ही कुठं जायचं बरं? गॅस मिळालाय का तुम्हाला? गॅस परत नाही मिळाला आम्हाला. कोणत्या योजना मिळाल्या तुम्हाला केंद्राच्या? योजना नाही दिलेल्या आहे आम्हाला. पाण्याची सोय नाही, गॅसची सोय नाही. ज्याला दिलं त्याला दिलं. घरकुल नाही दिलं, काहीच नाही दिलं आम्हाला. काय पाठपुरावा केला नाही का तुम्ही? काहीच देत नाही तर काय करायचं? बरं, खासदारांना काय सांगाल तुम्ही? आम्हाला फक्त पाणी आणि गॅस एवढं पाहिजे आणि शौचालय पाहिजे. बरं, हे भाजपाले कुठे येत आहो इथं? हे आता इलेक्शन पुरती आली ती काल परवा इथं आली, मंदिर पासून निघून गेली आणि 5 वर्षपर्यंत एकही दिवस इथं येऊन फिरून गेलेले नाहीये. काय समस्या काय तुमच्या गावात? समस्या काय? पाणी नाही आमच्या गावाला प्यायला. बाकीच्या लोकांकडे गाड्या घोड्या ते भरून आणता. हे बाकीची जनता आहे, आदिवासी जनता आहे, यांना पाणी नाही आहे प्यायला. इथं आज गुरंढोरांना बकऱ्यांना पाणी नाही आहे प्यायला.
बिकट परिस्थिती आहे कोंडाईबारी गावामध्ये पिण्यासाठी पाण्याची समस्या आहे. ताई, काय समस्या तुमच्या गावाची? काय नाव तुमचं? पाण्याची समस्या आहे दादा आम्हाला. आता न आटले इथं असे ढोंगा पडावं लागतं. जे आमच्याकडे गाड्या गोड्या ते पाणी भरून आणते, आमच्याकडे गाड्या गोड्या नाही तर कुठं जायचं पाणी भरायले. आता कपडे धुवाले पेवाले सर्व ढोर बकरूले सर्व पाणी लागत आणले करतो. मग ते मतदान देतो लोकाला उच्च काढून देतं. मग काय भेटतो आम्हाला सांगा? गरीब लोकाला काय देतो बरं? नाही काय पाण्याची सोय नाही, काय रवायची सोय. मग कसे करणार गरीब लोक? नाही खेती नाही बाडी नाही आमची, कसे जिंकणार बरं? मग सरकार कशाला देखून बसलं आम्हाला? परत जे लोक असं राहतं धन दौलत ते लोकाला सरकार बघतो, गरीबला का बरं? म्हणजे आम्हाला आता परिवर्तन पाहिजे. आणि परिवर्तन म्हणजे फक्त आपलं गोवालदादा आणि काँग्रेस पक्ष जाणू शकतं. आणि आता सर्व विश्वास त्यांच्यावरती आहे. बरं. ज्या जमिनी गेल्या, शासनाला आम्ही जमिनी दिल्या आणि आम्हाला आतापर्यंत पाणीपासून वाजूनही वंचित आहोत आम्ही. ते काय कॅनल दिलेलं आहे, ते कॅनल मी 2 वेळा फुटून गेलं. फार लांबल्याचं काय माझं तर तुम्ही खासदार आमदारांना कळवलं का या बाबतीत तुम्ही? बघ, फक्त या कामात फक्त माणिकराव दादांनी जे काम केलं, खासदार माणिकराव दादांनी जे काम केलं आतापर्यंत कुठल्याही आमदारनी केलं नाही. मागचे खासदार होते रेश्मा भाऊ, नंतर तुकाराम हुर्जी गावीत होते. माझ्याजवळ सगळं रेकॉर्ड आहेत. 13 पंचवार्षिकच्या योजनाचा सर्व रेकॉर्ड आहे. परंतु मी काय म्हणतो की आपल्याला इथपर्यंत जायचं नाही. आपल्या आजच्या समस्या वर्तमान समयामध्ये आम्ही काम करणारे जे असतील त्यांना आम्ही सहकार्य करू. माझ्या मताप्रमाणे कोण नंदुरबारचा खासदार कोण होणार? खासदार हिना गावित की गोवाल पाडवी? मला नाही सांगता येणार ते. मला नाही सांगता येणार ते. कसं आहे, माणिकरावची आठवण काय तुम्हाला? माणिकराव कारण 9 वेळा निवडून आलेला आम्ही त्याचं सहकार्य आहोत ना. मी त्यांच्याकडे जायचं किती दिवस, मी किती टाईम आम्ही 1-1 तास आम्ही बोलत बसायचे. खासदार रेश्मा भाऊ आणि माणिकदादा. माणिकरावदांचं नाव करता तुमच्या डोळ्यात अश्रू आले? नाही, त्याला कारण आहे. त्याला कारण काय, ह्या महाराष्ट्रामध्ये असा खासदार मिळणार नाही याच्या पुढे. असे किती आलेत, हिना गावित सारखे किती आलेत, पण असा खासदार भेटणार नाही या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून तो काय झाला होता, 9 वेळा निवडून गेल्यावर त्यांनी आपल्या जे निवडणूक जे खासदार निवडून गेले त्यांना शपथ द्यायला अधिकार होता. म्हणजे काय म्हटलं त्याला, सभापती काहीतरी म्हटलं तर लोकसभा हंगामी सभापती. म्हणजे अशी पद. आणि कोणीही रस्त्यावर, एक लांबची गोष्ट सांगतो, कोणीही रस्त्यावर आला, असं रस्त्यावर कोणीही भेटला, गाडी थांबून घ्यायची, नमस्कार करायचा, विचारायचा त्याला की बाबा तुमचं काय कसं चाललं, काय आहे, काय दुःखसुखाचा निरोप घ्यायचा दादा. म्हणून माझ्या डोळ्यात माझं हृदय का बरं भरतं की अशा एक गरिबांचा खास कार्यकर्ता असा आता मिळणार नाही. याच्यापुढे असा खासदार मिळणार नाही, तेही सांगतो. कारण आम्ही म्हणजे लंकेत असतं. मी 1962 पासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असं मला काय हरकत नाही. बघू शकतो दादांच्या आठवणीला उजाळा देताना दादांचं मन भरून आलं, डोळे पाणावलेले आहेत. माणिकराव दादांची आठवण वयोवृद्ध लोकांना आज पण होते आहे. दादांच्या साधेपणा आणि त्यांनी या भागातील विकास कामं, त्यांची आठवण आज त्यांनी उजाळा दिलेला आहे. हिना गावितांनी अशाच पद्धतीने कामं करावं अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, बर्डीपाडा. गावाची दुर्व्यवस्था अशी झालेली आहे, रोड नाही चालायला, पावसाळ्यात गाडी जाणार बी नाही अशी परिस्थिती झाली. आणि आज समोरच्या बाईला शबरीचं घर द्यायला पाहिजे, पण वास्तविक ग्रामसेवक आणि सभासदांनी काय केलं, त्यांनी तोंड ओळखून घरं दिलीत. म्हणजे ते बाईचं घर, तिचा नवरा आहे, विधवा बाई आहे, ती प्रत्यक्ष विधवा बाई आहे. आमचं म्हणणं होतं तिला तुम्ही शबरीचं घर द्या, पण तिला प्रत्यक्ष दिलं नाही. फक्त सदस्य काय तोंड ओळखूनच घरं देतात. आणि आम्हाला हे रोडची अशी अवस्था झालेली आहे खराब, तर पावसाळ्यात मुश्किल आहे चालणं. आणि पाट धरणचं कसं आहे, प्रत्येक आमदार खासदार येतो, आम्ही तुम्हाला हे आता 4 येऊन नवीन करून देऊ. प्रत्यक्ष नुसतं बोलणं कागदावरच राहतं, ते प्रत्यक्ष कृती झालेली नाही, फक्त बोलणंच आहे फक्त त्यांचं. आणि एकदा निवडून गेले 5 वर्षापर्यंत फिरतच नाही. जेव्हा मग तो मागायला फक्त 5 वर्षातच परत येतात.
एवढे म्हणजे आमचे वाईट परिस्थिती. 5 वर्ष इलेक्शन झालं का या खेड्यामध्ये कोणीच खासदार आमदार फिरत नाही. कुठली अडचण आहे काय आहे कुणीच काही कुणाला सांगत नाही. निवडून गेलं का ते 5 वर्ष त्यांच्या घरी राहतात, दिल्लीला राहतात, मुंबईला राहतात. मतदान मागण्यापुरतं या गावामध्ये येतात. काही योजना केली नाही या भागामध्ये. हां आदिवासी पट्टामध्ये म्हणजे काही ते त्यांनी सोय केली नाही. सगळ्यात मोठा तालुका आहे. बोला. रस्त्यांचे आता आदिवासी जेवढे पण गाव आहेत ना सगळे रस्ते खराब आहे, खड्डे खुड्डे म्हणजे डेव्हलपमेंट नाहीच आहे. म्हणजे साक्री तालुका पूर्ण आदिवासी पट्टा जिल्हा, जसा नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून आहे महाराष्ट्रात, तसा साक्री तालुका हा महाराष्ट्रात मोठा आहे, सगळ्यात मोठा तालुका आहे. तरी म्हणजे रस्ते वगैरे खूप म्हणजे आता गावात एंट्री मारल्या रस्ते कसे पाहिजे, आजूबाजूला म्हणजे घाण वगैरे खूप. नवीन खासदारांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? नवे काम करायला पाहिजे ना, म्हणजे सगळ्या व्यवस्थित गावाचे. आता इतर मराठवाडा विदर्भामध्ये पहिलं खेडोपाडी जर फिरला ना तर खूप म्हणजे डेव्हलपमेंट झालेली. एंट्री मारल्या मंदिरं असतात. नंदुरबारचा खासदार कोण होणार, हिना गावित की गोवाल पाडवी? ते सांगू नाही. गोवाल दादा जय. बोला काय सांगता. बोला. हां इथं काय नाव तुमचं? पुंडलिक गवळी. बर. इथे मालनगाव डॅम आहे जवळच आणि तो डॅम जवळजवळ 1968 सालचा आहे आणि ती जी कॅनल पाट चारी काढलेली ती आता खूप जीर्ण झालेली आहे. नाल्यांमध्ये त्यांनी जे कॅनल हे बांधलेले आहेत जीर्ण पाणी लिकेज होतं आणि त्याची दुरुस्तीच नाही आहे. म्हणजे शेतकऱ्यांनाही ते पाणी पुरेसं उपलब्ध होत नाही आणि पाट्याला पाणी सोडत नाही. हां योग्य वेळी तर पाणी सोडतच नाही. तो भाग वेगळा आहे पण ते पाटची दुरुस्ती व्हायला पाहिजे ना. काय तुमच्या अपेक्षा आहे नवीन खासदारांकडनं? नवीन खासदाराकडून आम्हाला नेटवर्कचा अपेक्षा आहे. सरकारी लाभ भेटण्याचं शबरीचे घर अजून मिळाले नाही आतापर्यंत. घरे भेटत नाही, काही रेशन चालू नाही आमचं. मागाचं रेशन काढलेलं आहे तर ते आता काहीच भेटत नाही ना आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही इकडं तक्रार करावं असं बी नाही ना. रेशन भेटत नाही, काही बेघरं भेटत नाही. आले येल होतात त्या बी परत देतात. अशा समीक्षा. गॅस आहे का तुमच्याकडे? नाही गॅस नाही, काही नाही. यंदा कोणाची हवा तुमच्या गावामध्ये, काँग्रेस का भाजप? काँग्रेसची हवा आहे. बोल बिंदास बोल या अनुषंगाने आपण साक्री विधानसभा मतदारसंघातील वासखेडी या गावामध्ये आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी इथं आलेला आहोत. चला तर आपण बघूया या गावातील ग्रामस्थ काय म्हणतात, त्यांच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत नवीन खासदारांकडनं, त्यांचा कौल कोणाकडे. विकास शांताराम सूर्यवंशी. मोदी सरकारच्या योजना भरपूर चांगल्या आहेत पण मधलेच लोक गरजू लोकांना योजनेचा लाभ मिळू न देण्याचा उद्देश आहे. इंजिनियर ग्रामसेवक पूर्ण म्हणजे हाताशी धरून लोकांना लाचेची मागणी करतात आणि सर्वसामान्य गरीब माणसाचं काम ते काही अट घालून तुमचं काम होणार नाही, असं होईल तसं होईल, तुम्ही कुठेही जा, मुख्यमंत्र्यांपर्यंत जा, आमचं कोणी काही वाकडं करून घेणार नाही. पण काँग्रेसवाला यायला पाहिजे. आम्हाला तर नंदुरबारच्या बाबतीत तेच वाटते, उलटच होण्याच्या मार्गावर असं वाटते. म्हणजे बीजेपीचा इथून पायमोड होणार असं वाटतंय. मग कोण नंदुरबारचा खासदार कोण होणार, गोवाल पाडवी का हिना गावित? पाडवीचं व्हावा आहे तिकडे. का हिना गावित का नाही? तिने काहीच कामच केले नाही आजपर्यंत. काहीच कोणत्याच गावामध्ये कोणती विजेची केली नाही, कामातच जुने केले आणि विजेची सुद्धा केली नाही. काय सांगता? कधी येत पण नाही भाऊ इथं असे. कोण? हिना गावे. बरोबर. काही कामं केले नाही, काही नाही आतापर्यंत बुवा. त्याने साक्री मतदारसंघाचा विकास केला असं म्हणतात ते हिना गावित. ते म्हणतात पण इथं आमच्या गावात काहीच केलं नाही ना. त्या आदिवासी लोकांना दिलं. ओंकार सावंके. हां काय सांगता तुम्ही? काही नाही तसं आपल्याला 1 रुपयाचा लाभ भेटलेला नाही. खासदार कसा असला पाहिजे? खासदार चांगला असला त्यांनी गावात यायला पाहिजे. कुठं मौत झाली ते झाले, गोरगरिबांचा विचार करत नाही लोक. निवडापुरतं हा म्हणतात. असं योजना मिळाल्या का तुम्हाला? हां काहीच नाही, घरकुल नाही, काहीच नाही, सगळी यादी फेल झाली. तुमच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे? खासदार त्याने कमीत कमी एका वर्षात तरी भेट दिली पाहिजे प्रत्येक गावाला. इथं मागच्या पंचवार्षिकला दर्शन देऊन गेले, अजून आलेलं नाहीये. तुमच्या गावात आले नाही खासदार? असं आलेच नाही. आमदार आला होता, ते ॲक्सिडेंट झाला होता एखादा, तिथं आले होते.
कोणी विकास केला तुमच्या गावाचा? खासदार निधीतनं विकास झाला की आमदार निधीतनं? आमदार निधीतनंच झालेला आहे असं. खासदारचं काय काम मंजुळाताईने केलंय, बरं लॅम्प वगैरे लावले. काय काय सांगाल, तुमच्या गावाचा विकास झालाय का? नाही काही काहीच विकास झाला नाही. बोला काय? विकास विकास काहीच व्हायला नाही. काहीच नाही याची काय काय त्या डुकी तर काल बिरत निवडी काय झालं नाही. डुकी तर काल येतच निवडी काय विकास होईल? 10 दिवसात पाणी येतो इथे. नमस्कार, मी निलेश पाटील. नवापूर एक्सप्रेस न्यूज बोल बिंदास बोल हा उपक्रम घेऊन नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल जाणून घेत आहे. शहादा तळोदा मतदारसंघानंतर आम्ही नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील साक्री विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत. कोंडाईबारी, बर्डीपाडा, वाजखेडी, निजामपूर, जैतानेचा रिपोर्ट केल्यानंतर आम्ही आता साक्री शहरामध्ये जातो आहे. साक्री शहरातील काय परिस्थिती आहे आम्ही ते जाणून घेणार आहोत. बोल बिंदास बोल या कार्यक्रमाअंतर्गत 6ही मतदारसंघाचा रिपोर्ट आम्ही नवापूर एक्सप्रेसवर दाखवणार आहोत. प्रेक्षकांनी नक्की बघा, खूप छान रिपोर्ट आहे. माझे सहकारी मित्र आहेत. नमस्कार, मी सुधीर निकम. बोल बिंदास बोल या कार्यक्रमाअंतर्गत आज आम्ही साक्री मतदारसंघामध्ये फिरत आहोत. आमच्या या रिपोर्टकरता नंदुरबार मतदारसंघातील मतदारांनी अतिशय परखडपणे आम्हाला आमचा खासदार कसा असावा, कोणत्या पक्षाचा असावा याबद्दल परखडपणे मत व्यक्त केलेले आहेत. आता आम्ही साक्रीमध्ये आहोत, साक्री शहरामध्ये जात आहोत. आम्ही शहादा व तळोद्याचा रिपोर्ट केल्यानंतर अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद तिथल्या मतदारांनी दिलेला आहे. सर्वत्र उन्हाची लाहीलाही झालेली आहे. या रखरखत्या उन्हात नवापूर एक्सप्रेसची टीम संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. आमची नवापूर एक्सप्रेसची टीम साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत. काही आर्थिक योजना आहेत, अनेक अपंगाच्या आहेत, मिळतात का तुम्हाला? काहीच भेटत नाही आम्हाला. आरोग्यविषयक योजना काहीच नाही आम्हाला. संडास मी खुर्ची मोडून संडासला बसवते, बाहेर फेकायला जावं लागतं मला. आयुष्यमान कार्ड मिळालंय का तुम्हाला? काहीच भेटलं नाही. फक्त आम्हाला ते काय राजीव गांधीचं कार्ड आहे फक्त आमच्याजवळ बस. बरं. बघू शकता या ठिकाणी मावशी. आरती चुनीलाल बदामी. बरं, काय सांगाल, खासदार महिला आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? आता बचत गट, महिला बचत गट करताना त्याची व्यवस्था अजून काहीतरी करायला पाहिजे की बाबा कुणाला भेटतं कुणाला भेटत नाही, असं काहीतरी करायला पाहिजे की बाबा. तुमच्या गावात योजना मिळाल्यात का? मिळाल्या ती पण कमीच आहेत ना, तरी महागाई असं वाढलेलीच आहे. असं कुणाला काही सांगायचं, काय बी सांगायचं, करून देतात. थोडंसं काही कागदपत्र वरती गेलं की लगेच मागे पडतं की बाबा तुमचं असं झालंय तसं झालंय, हे आणा ते आणा, परत फिरव करता आम्हाला असं. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार? हिना गावित की गोवाल पाडवी? काय अंदाज आहे तुमचा? ओके, यांनी बऱ्याच अपेक्षा व्यक्त केलेल्या. कांग्रेस सरकार, कांग्रेस ही आएंगे, कांग्रेस को वोट देंगे हम. पूरे का मतलब जिधर जिधर जो हमारे को पूछता है हम कांग्रेस को वोट देंगे. सबको यही बोलते कि वोट देना तो कांग्रेस को देना. साक्री में क्या माहौल है? पूरे साक्री में? साक्री में भी जो अभी हमारे जो लोग हैं ना वो भी कांग्रेस का ही बताते कि हम कांग्रेस को वोट देंगे. ऐसा क्यों कांग्रेस क्यों? अभी 2014 में जब कांग्रेस की सरकार थी, जब महंगाई नहीं, कुछ नहीं 2014 के बाद से महंगाई, पेट्रोल, डीजल सबका भाव, गैस सुद्धा. अभी राहुल गांधी ने बोले लेके हमारी सरकार आती है तो हम बहुत कुछ बदलाव करेंगे और इंडिया की तरक्की, बहुत भारत को बहुत तरक्की पे ले जाएंगे. इसके लिए हम हमारी पहले यहाँ पे मानिकराव दादा का खासदार थे, उन्होंने विकास किया है क्या साक्री का? आप पहचानते उनको? ठीक पहचान नहीं जी. अब की बार तो बस कांग्रेस का. दोनों खासदार यंग है, आप भी युवा है. हाँ, तो उनसे आपके दिल में खासदार कैसा होना चाहिए, आपको क्या लगता? यंग खासदार मतलब अच्छा ही है वैसा. क्या उम्मीद क्या है खासदार से, सांसद से? उम्मीद से तो बहुत उम्मीद तो बहुत कुछ है, डायरेक्ट बहुत उम्मीद है. पर उम्मीद को वो करेंगे भी वैसा जो उम्मीद है हमको. कौन? हिना गावित का गोवाल पाडवी? हिना गावित नहीं, गोपाल पाडवी. गोपाल के गोवाल पाडवी, हिना गावित नाही. नवीन खासदारांकडनं काय अपेक्षा तुमच्या? तरी त्यांनी म्हणजे आपला साक्री तालुका म्हणजे बेरोजगारी म्हणजे मागे बेरोजगारी आहे खूप. तर कमीत कमी म्हणजे आपल्या MIDC तरुणांना नोकरी भेटायला पाहिजे, त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत. ते म्हणजे वकील माणूस आहे, त्याच्याकरता त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत, त्यांनी करायला पाहिजे.
आणि जे पहिले खासदार होते आपले हिनाताई, त्यांना 2दा उभं राहून सुद्धा त्यांनी आजपर्यंत गावात कोणत्या गावात आले आजपर्यंत माहीत नाही. साक्री तालुक्यामध्ये फक्त साक्री तालुक्यात मोजून 5 लोक म्हणजे ते साक्री तालुका समजतात. साक्री तालुक्यात 5 लोक म्हणजे 5 लोक आता त्यांचं नाव काही सांगत नाही, पण मला माहिती आहे बाबा की साक्री तालुक्यातील मध्ये 5 लोक म्हणजे साक्री तालुका असं त्यांना वाटतं. पण याच्या पुढे त्यांचा इथं लाड चालणार नाही. गोवाल पाडवी 100% येणार. गोवाल पाडवी का? गोवाल पाडवी हे युवा आहे आणि ते वकील माणूस आहे. त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आम्हाला की काहीतरी नवीन करतील बुवा. डॉक्टर इना गावित यांनी निवडून 10 वर्षामध्ये एक सुद्धा काम केलेलं नाही आजपर्यंत. बरं, तुम्ही काय सांगतात? हे गोवाल पाडवी येणार आहे त्या. बरं बरं. का गोवाल पाडवी का? गोवाल पाडवी इनाताईंनी कोणत्याही बेरोजगारी संदर्भात कोणत्याही यांनी नोकऱ्यांचा प्रश्न सोडवलेला नाही. महिलांचे अत्याचार असतील, आपल्या ज्या महिला कुस्तीपटू आहेत पंजाब हरियाणा, या महिलांवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचारासंदर्भात यांनी संसदेमध्ये, मणिपूरची हिंसा असेल, यांनी महिलांच्या इतकं 1 महिन्यापर्यंत उपोषण चाललं या महिला पैलवानांचं, यांनी संसदेत एक शब्दसुद्धा भर काढलेला नाही. बरं, महिला खासदार आहेत, त्यांच्याकडे तुमच्या काय अपेक्षा आहे महिला म्हणून? महिला मिळून आम्हाला जे बचत गटचं कर्ज मिळतं, आमची एवढी अपेक्षा आहे की ते कर्जाचं व्याजदर अजून कमी लावायला पाहिजे. शेतकऱ्यांना जशी कर्ज सूट देते आणि आम्हाला तरी एखादी वेळेस सरकारने कर्जाची व्याजाची सूट दिली पाहिजे. बरं, या ताईंनी खूप छान मुद्दा उपस्थित केलेला आहे. बचत गटचं आहे, बचत गटचं जे कर्ज मिळतं त्याला जे व्याजदर लागलं जातं ते कमी लागायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे जैताना या गावातील ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. काय नाव आहे बाबा तुमचं? काय अपेक्षा काय तुमच्या? माझी अपेक्षा काय, मी रिटायर माणूस आहे, मला काय अपेक्षा? नवीन खासदारांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? आम्हाला नवीन जुनी पेन्शन योजना लागू व्हायला पाहिजे, पण आम्हाला पेन्शनच नाही आहे. कोणत्या डिपार्टमेंटला काम करायचं? MSc पेन्शन नाही तुम्हाला, पेन्शन लागू व्हायला पाहिजे. तुमच्या मुलांना नातूंना रोजगार आहे का? काही नाही. काय एक मुलगा आहे. महागाई वाढली का कमी झाली? महागाई वाढलेली. बरं ताई, काय सांगाल, महागाई वाढली का कमी झाली? महागाई वाढली. मतदार आहे का? मतदार काय परिस्थिती, काय कोणाचा कौल आहे? आम्ही काय सांगू शकणार. मतदान करता का तुम्ही? मतदानाच्या वेळेसच समजत आता ते आता BJPची इथलं वर्चस्व राहिलेलं आहे. परंतु गेल्या 10 वर्षात हिनाताईंनी फक्त अवध्या 5 किंवा 10 म्हणजे 5 एक 10 भेट दिली असेल या गावात. जर झाला बेरोजगारीचा स्तर तर भरपूर वाढलेला आहे, कारण की शिक्षण सहित युवा आज कुठल्या रोजगाराची सोय इथं करून दिली नाही. इवन इथं सोलर प्लांट म्हणून आहे, तर इथल्या लोकल लोकांची सुद्धा आवाज बुलंद केली गेलेली नाही ताईंकडनं. तर नक्कीच परिवर्तन व्हायला पाहिजे. बरं, परिवर्तन व्हायला पाहिजे असं म्हणणं. या प्लांटचं हा शिवाजीनगरचा प्लांट, सोलरचा सगळ्यात मोठा प्लांट आहे. इथं टाटा आली, गोदरेज आली, वारी आली, ग्रीनको आली, भरपूर कंपन्या इथं येत आहेत. स्थानिकांना रोजगार नाही. एकही नाही, मला सांगा एकही. फक्त सिक्युरिटी गार्ड म्हणून शिकलेला पोराला दंडावर धरतात आणि 7,000 रुपये रोजाने लावतात तिथं महिन्याने. मिळत नाही. हां, स्थानिक लोक ते काय म्हणतात, चोऱ्या करतात, अमुक करतात. काही तर सर्व काही चोरच आहेत. हां, उलट कॉन्ट्रॅक्टर, इथले कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांनी दिलेले कॉन्ट्रॅक्टर ते स्थानिक लेवलला वेगवेगळी टोळी बनवून चोऱ्या माऱ्या करून तिथले तांबा वगैरे चोरून नेतात. आणि हा प्लॅन कोणाच्या काळात मंजूर झालाय? काँग्रेस का भाजप? हा काँग्रेसच्या काळात मंजूर झालेला आहे. कोणी मंजूर केलाय? शक्यतोवर तसं काही सांगता येणार नाही कुणी मंजूर केलाय, पण 2014च्या आधीचा हा प्लांट आहे इथला. तर म्हणजे MNRE मिनिस्ट्री ऑफ रिन्युअल एनर्जी यांच्याकडून मार्फतच हा प्लांट इथं आलेला आहे. आणि हा प्लांटची सर्व देखरेख जनरेशन करते, जनको कंपनी करते, जी म्हणजे महाराष्ट्रातली गव्हर्नमेंट कंपनी. त्या कंपनीने सुद्धा इथं स्थानिक लेवलला कुठलाही रोजगारचं उपलब्धी करून दिलेली नाही. किंवा एखादा मनातील खासदार असा असला पाहिजे की ज्याने आपल्यासाठी काम करायला पाहिजे. म्हणजे फक्त जातीवाद त्यांनी करू नये, सगळ्यांना त्यांनी घेऊन चालला पाहिजे. कामावर त्यांनी जर वोट मागले तर आम्ही त्याला द्यायला 100% तयार आहोत. जसं की तुम्ही काम पाहता, रोड काही बनलेला नाही तुमचा खास पुरा, म्हणजे आमच्या गाव विकायला इतका काही विकास झालेला नाही आहे.
पाठी कोणती जर राहते आपल्याला काही महत्त्व नाही आहेत, महत्त्व ते काही कामात नाही आहेत. सरकार जे खासदार आहे, जे आमदार आहेत ते आपल्याला कामात आहे. पण इतकंच म्हणणं आहे, जेनी पण यायला पाहिजे, फक्त जातीवाद कमी करायला पाहिजे आणि काम करायला पाहिजे. काय विकास झाला का साखरी? काय नाही, साखरीचा काय विकास केलाय? काही नाही का? काहीच नाही, विकास काहीच नाही. मग यंदा बदल का? बदल राहील यावेळेस. बरोबर. काय सांगता सर तुम्ही? काय ना बदल तर व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, इंडस्ट्री झाल्या पाहिजे. बाकी काही दुसरं काही अपेक्षा नसते लोकांना. तुमच्या मनातील खासदार कसा पाहिजे? खासदार मन मिळवला पाहिजे, सगळ्यांना भेटला पाहिजे. 5 वर्षात एकदा नको यायला. 10 वर्षात आम्हाला भेटायला आला नाही खासदार, किंवा आमच्या गावाचे काही कुठले कामं केले नाही, काहीच नाही. जरी आम्ही म्हणतो विनाताईसाठी आम्ही पहिले मोदी साहेबांसाठी आम्ही जटलो, मोदी साहेबच झूट बोलतायत लोकांची, तर लोक काय त्यांच्यावर विश्वास ठेवतील? येत आहेच ना, तुम्ही पण त्याच्यातले, तुम्हाला पण माहिती आहे मोदी साहेब किती झूट बोलतायत असं. त्यांनी किती वादे केले, एखादा तरी पुरा शेतकऱ्यांचा सुद्धा केला नाही. कांद्या प्रश्नावर नेमकी निर्यात बंदी होती, आता उठवली तर अजून भाव नाही त्याला, फक्त सांगितलं कागदोपत्री आहे का नाही तेच आम्हाला माहिती नाही, खरंच उठवली आहे का खोटी आहे असं. पेट्रोल मोदी सांगत होता, नरसिंहराव म्हणे महागाईवर बोलायला तयार नाही, आणि तोच मोदी आता भाव कुठं गेले? पेट्रोलचे भाव 63-73 रुपये होते, कुठे गेले 110वर 105वर? कुठं गेले मोदी? तेव्हा तर लई बोलत होते, भरपूर बाता ठोकत होते. पेट्रोल 40 रुपये डिझेल 40 भेटेल नाही, पेट्रोल 50 भेटेल. साक्री मतदारसंघाचा विकास काँग्रेसने केलाय का भाजपने केलाय? काँग्रेस चांगलं होतं, जरी लोक त्याला वाईट म्हणत असतील ना, तरी शेतकऱ्यांना यातलं वाईट केलं नव्हतं त्यांनी. शेतकऱ्यांसाठी तरी निदान काही ना काही देत होते काहीतरी. यांचे तर ते फडणवीसचे एवढे नियम असतात ना, एक शेतकरी बसत नाही त्या नियमांमध्ये. महागाई कमी झाली का? नाही, अजून तर काही कमी झालेलं नाही. काय वाटतं एकंदरीत तुमच्या अपेक्षा काय? महिला म्हणून महिला खासदार आहेत, त्यांच्याकडे कमी झाली काय? पाहिजे महागाई, हां. अशी अपेक्षा आहे आमची. तुमच्या मनातला खासदार कसा असला पाहिजे ताई? काँग्रेस पाहिजे का भाजप? भाजप पाहिजे. बरं बरं. महागाई तर वाढली आणि पुन्हा भाजप? नाही, तरी भाजप करू शकतं चांगला, अशी अपेक्षा आहे आम्हाला. बरं बरं. असं वाटते. तुम्ही प्रॉपर साखरीचे का? नाही, आम्ही दिघ्याव्याचे. बघू शकतो या ठिकाणी महिलांची बी महागाई जरी वाढली असली तरी आम्हाला भाजप पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांची आली. नागावितांनी या मतदारसंघामध्ये पाहिजे तसा या मतदारसंघाचा विकासच केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये साक्री तालुक्यासाठी जे काही अनुदान आहे ते अनुदान शासनाकडून जे मिळतं ते मिळत नाही. त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. कांदा निर्यात बंदी केलेली आहे शासनाने डिसेंबरपासून, ती आजतागायत उठलेली नाही, आणि म्हणून शेतकरी या मतदारसंघामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाराज आहे. बरं. त्यांनी प्रतिक्रिया दिली आपल्याकडे. इथं काय सर, काय नाव तुमचं? महावीर जैन. बरं, काय परिस्थिती लोकसभेची? लोकसभेची परिस्थिती असं आहे की लोकांना मोदीच पाहिजे, आणि पण एकच आहे लोकांची भावना की आता हिनाताई निवडून पण आल्या, पण एवढं काही लक्ष दिलं नाही ताईंनी आतापर्यंत की पाहिजे तसं. मागच्या वर्षी फक्त बोलून गेल्या की इकडनं या साखरेपासून रेल्वे धावणार, साखर कारखाना सुरू होणार, पण परिस्थिती तशी नाही. त्यामुळे यावेळेस काँग्रेसचेही लोक खूप मेहनतीने लागले. होऊ शकतं, शक्यता आहे की दोघांमध्ये टप राहील, पण लोकांना आता वरती तर पाहिजे मोदी साहेबांनी, बाकी काही विषय नाही. साक्री मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अपक्ष आमदार मंजुळा गावित आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत साक्री मतदारसंघात काँग्रेस उमेदवार स्वर्गीय माणिकराव गावित यांना 88,849 मते मिळालीत. भाजपा उमेदवार हिना गावित यांना 90,596 मते मिळालीत. या मतदारसंघात भाजपाला 1,747 मतांचा लीड. 2019च्या लोकसभा निवडणुकीत साक्री मतदारसंघात काँग्रेस उमेदवार केसी पाडवी यांना 1,07,179 मते मिळालीत. भाजपा उमेदवार हिना गावित यांना मते 97,312 मिळालीत. या मतदारसंघात काँग्रेसला 9,877 मतांचा लीड. एकूण मतदार 3,52,901 आहेत. एकूण मतदार केंद्र 370 आहेत. दिव्यांग मतदार 1,787.
85 वर्षीय मतदार 3927. चांगलं आहे ना वातावरण. काय नाव तुमचं? विनोद पंजाबी. बरं बरं. काय इथे विकास झालाय का साखरीचा? असं झालंय ना आता. कोण निवडून येईल, हिना गावीत का ग्वालपाडवी? दोघं बराबरीच्या टक्करमध्ये आहेत. बोला बोला, काय सांगताय तुम्ही? दोघं बराबरीच्या टक्करमध्ये. बरं. 50-50 चान्सेस आहेत दोघांचे. लोकसभेचं काय वातावरण आहे साखरीचं? लोकसभेचं जवळजवळ मला या माहितीनुसार मी असं सांगतो, यावेळेस तरी BJPला बहुमत आहे. बरं भाऊ, काय BJPने काय कामं केली आहेत? BJPने जे विकास कामं केले आहेत ते अदृश्य दिसू शकत नाही, पण काही गोष्टी अशा आहेत त्यांच्या पद्धतीने ते बरोबर करतात. साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये अशी 2 कामं सांगा जी खासदारांनी केलीत. खासदारांनी भरपूर कामं, सभा मंडपं दिलेत प्रत्येक गावाला, परत पाण्याची व्यवस्था केली छोट्या छोट्या गावांना, भरपूर गावांना मदत केली, ती पाड्यावरची व्यवस्था होती. बरं बरं. त्यांनी भाजपाकडे कौल दिलेला आहे, भाजपाने कामं केली असं समाधानी आहे खासदारांच्या कामाबद्दल. व्यापारी मंडळी आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. लोकसभेचं काय परिस्थिती आहे साक्रीमध्ये? काय नाव तुमचं? वैभव सोनार. लोकसभेची परिस्थिती आता सध्या तरी काँग्रेसची दिसत आहे साक्री शहरामध्ये. बाकीचं भाजपचं चालू आहे, पण सध्याच्या परिस्थितीला काँग्रेसचं चांगलं वर्चस्व आहे. काँग्रेसचं वर्चस्व आहे महाविकास आघाडी सरकार. काय 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 कारण त्याला? कारण हेच फोडाफोडीचं राजकारण, त्याच्यामुळे जवळपास यूथ असं हे नाराज आहे. त्याच्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला युवक कंटाळलेले आहे, त्यामुळे यांचा कौल थोडा बदलकडे होताना दिसत आहे. आपल्याकडे दुसरे व्यापारी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? राजू पंजाबी. काय पंजाबीची काय वातावरण आहे? BJPचंच वातावरण आहे. BJPचं वातावरण आहे सर. तर तुम्ही काय सांगाल? मेरा नाम उमेश बिश्नोई है. देश के लिए अपने सबसे अच्छी चाहिए तो अगर भाजपा सरकार ही है, राष्ट्र के लिए चाहिए तो भाजपा को चुनो, सबसे बेस्ट वही रहेगी. और यहाँ पे भी महाराष्ट्र में तो ऐसा है कि जो विकास होने चाहिए वो नहीं तो कांग्रेस ने की है पहले, नहीं BJP की भी हो रही है थोड़ी बहुत. अभी BJP अभी आई है सत्ता में, तो थोड़ा विकास चालू रहेगा उसके लिए. बरोबर. ठीक आहे, आपल्याकडे काही ग्रामीण भागातील मंडळी आहे, ज्येष्ठ नागरिक. काय नाव आहे काका तुमचं? प्रकाश. काय वातावरण काय ग्रामीण भागामध्ये लोकसभेचं? काँग्रेस का भाजप? काँग्रेस. काय सांगाल काका, काय नाव तुमचं? संजीव सुर्वे. काय वातावरण काय लोकसभेचं? वातावरण भाजपच येईल. भाजपाने काय असं कामं केली साखरेसाठी? 2 कामं सांगा मला. मोदी है तो सब कुछ है, मोदी ने तो कुछ भी नहीं है. ऐसा मोदी राहिलं, मोदींच्या काय वातावरण काय चालू आहे? ऊन पडून राहिलं. ऊन पडतंय. राजकीय वातावरण ते नाही माहिती. नाही का? काय माहोल काय तुमच्याकडे, भाजप का काँग्रेस? काँग्रेस चाललेली आहे. हां, हे आपल्याला साखरी तालुका काँग्रेस चाललेला. काँग्रेस का? बदल होणार म्हणजे आमच्या तालुक्यात तसं आहे. हो का? भाजपने विकास केला नाही का? नाही केलं. हां, यावेळेस काँग्रेस विकास करेल. करेल. ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती काका? काँग्रेसच का? शेतकरीचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं. अजून मुसलमान शेतकरी एकच झाले. बरं 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 बरं. हां, तुमचं गाव कोणतं? माझं गाव इकडं इच्छापूर. बरं. साखरीचे का तुम्ही? हां, साखरी. मतदारसंघामध्ये काय कौल आहे, नेमकी जनता कोणाच्या बाजूने आहे, या साखरी मतदारसंघाचा विकास झाला आहे की नाही आहे, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. इथं काही मंडळी आहे. काय नाव भाऊ तुमचं? अर्जुन पाटील. काय वाटतं, साखरीचा विकास झाला आहे का? झालेला आहे. कोणी केला आहे विकास? काय साखरी नगर पंचायत. लोकसभेचं वातावरण आहे, लोकसभेचा काय विकास झाला आहे का? लोकसभा आलं तर काय इकडं ध्यान देत नाही साखरीकडे. बरं. कोणाचं वातावरण आहे, काँग्रेस का भाजप? BJP. काय ताई, काय सांगाल तुम्ही ग्रामीण भागातले तुमचे? महागाई वाढली का? महागाई वाढली. हां, काय काँग्रेसच्या काळात जास्त होती का भाजपच्या काळात? महागाई वाढली का? आता ते सांगणार मला तर काय. बोला, महागाई वाढली का? मग महागाई वाढली ना. हां, काँग्रेसच्या काळामध्ये महागाई नव्हती, आता महागाई वाढली. मोदीने शेतकऱ्यांचं वाटोळं वाळलं. अजून गण सत्यानाश केला मोदीने. कष्ट करावं, भाव नाही त्या पिकाला. तेलाचे भाव वाढले, तेलाचे सगळ्यांचे भाव कांद्याचे वाढले, भाव साखरीचे वाढले. सगळ्याच आम्हाला म्हणजे अशी मिळकतच नाही कोणत्या गोष्टीमध्ये. दिवसभर राबावं तरी आम्हाला काहीच मिळकत नाही त्याच्यात. भाव नाही, कांदे न्यावा, भाव ऐकून आम्हाला डायरेक्ट इकडे रडू सुटत आम्हाला. खासदार कसा असला पाहिजे? खासदार आता चांगला पाहिजे ना आम्हाला. तुमचं ऐकून घेता का पुढारी? काय नाही.
नाही का? आम्हाला प्यायला सुद्धा वस्तीवरी पाणी नाही आजच्या कोणत्या काळामध्ये. गावाचे तुम्ही? दिगाव आहे, पण आम्ही अंबाजीनगरला राहतो गणेशपूर फाट्यावरी. टाकी बांधली पण येईरच नाही खंदील, प्यायला पाणी नाही. कोणाचा माहोल आहे, भाजप का काँग्रेस? भाजप का काँग्रेस? काँग्रेस पाहिला. खासदार असा पाहिजे आपल्याला, सगळ्यांचे काम करायला पाहिजे, गरीब लोकांचे काम करायला पाहिजे. गरीब जो लोक आदमी जो आज परेशान आहे. योजना मिळतात तुम्हाला केंद्राच्या? आम्हाला तर नाही मिळाल्या. नाही मिळालं. काय एकंदरीत वातावरण काय आहे साक्रीमध्ये? सब दोघी चालत आहे. बरं बरं. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण निवडून येईल? हिना गावित की गोवाल पाडवी? पाडवी. तुम्ही काय सांगता सर? गोवाल पाडवीच येतील या टायमाला. हो का? तेव्हा या टायमाला लोकांना चेंजिंग पाहिजे सर्व. बरं. का चेंज का? लोकांना महागाई बी आहे आणि नोकऱ्यांचा प्रश्न आहे, बेरोजगारी प्रश्नच असते. फडणवीस सरकारने काहीच केलं नाही, बेकारी वाढून दिली. बेरोजगारी प्रश्न फार मोठा आहे. बरोबर. नोकऱ्यांनी सर्व परीक्षांमध्ये भ्रष्टाचार आहे. तलाठी परीक्षामध्ये भ्रष्टाचार झाला, TAT परीक्षामध्ये भ्रष्टाचार आहे. काही खास नाही सर्व. तुम्ही काय सांगता? त्यावेळेस सांगता येईल की नेमकी परिस्थिती. तुमच्या मनातला खासदार कसा असला पाहिजे? नाही, खासदार तर जनतेचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारा असला पाहिजे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोण होणार? हिना गावित की गोवाल पाडवी? नाही, आता हे बघा, ते पुढच्या 5 वर्षांकरता नेमके जनतेच्या कुठले प्रश्न मांडतात आणि कुठले पुढच्या 5 वर्षामध्ये प्रश्न सोडवण्याची जनतेला आश्वासन देतात, त्याच्यावरती सर्व गणित अवलंबून आहे. काय अपेक्षा काय तुमच्या खासदाराकडनं? खासदाराकडनं आम्हाला नोकऱ्या पाहिजे, पोरांना, शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे. त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांसाठी सुविधा काहीतरी म्हणजे असं नवीन काहीतरी पाहिजे आम्हाला. काय वातावरण काय सध्या साक्रीचं? काँग्रेस. ग्रामीण भागामध्ये? ग्रामीण भागात पूर्ण काँग्रेस. बघू शकता संमिश्र. अहो, खासदार कसा असला पाहिजे? काम करणारा असला पाहिजे ना. अजून बस काय नाही. मागे दुकानात काही महिला मंडळी आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत. सेठ, क्या बोलते, क्या नाम है आपका? बढ़िया, मनोहर सिंघानी. क्या माहौल क्या चल रहा है? बढ़िया है, एकदम मस्त. लोकसभा का बढ़िया है ना, अच्छा है ना. सांसद कैसा होना चाहिए? काम करने वाला होना चाहिए, अच्छा, और क्या. आपको योजना का लाभ मिल रहा है क्या? सबको साथ में लेके चलने वाला चाहिए, और क्या. कौन, किसका माहौल है, काँग्रेस का की भाजप का? ऐसा कुछ नहीं बोल सकते. बघू शकतो आपण काही. ताई, काय महागाई वाढली का कमी झाली, काय सांगतात? भरपूर वाढली. बोला ना. काय नाव काय तुमचं? शीतल पवार. हां, काय महागाई वाढली कमी झाली? हां, वाढली, भरपूर वाढली. सगळ्या गोष्टींमध्ये महागाई वाढली. काय अपेक्षा काय तुमच्या सरकारकडनं? सरकारकडनं काय आता हेच महागाई, गॅस ते सगळं कमी करावं त्यांनी. आणि फक्त याचं भाडं कमी केलेलं आहे. ते भाड्याला काय करायचं, बसचं भाडं वगैरे ते उलट रेग्युलर चाललं तरी चालेल, पण या महागाया कमी करायला पाहिजे. हिना गावितांकडनं काय अपेक्षा आहे? त्या पण महिला आहे, खासदार आहे, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? आता महिलांची गरज महिला समजू शकते. सगळं काही असलं ते करायला पाहिजे त्यांनी. तुमचं गाव कोणतं? साखरेचं. बरं. ताई, तुम्ही काय सांगता? काय वाटतं तुम्हाला महागाईबद्दल? महागाई तर आहे, खूप भरपूर आहे, कमी करावं असं वाटतंय. शिक्षणांमध्ये याच्यामध्ये पैसा मुलींना पण सपोर्ट पाहिजे शिक्षणासाठी. गरिबांचं पोरं काय करतील, भरपूर एवढी महागाई आहे. ट्युशन वगैरे सगळ्यांना फी लागतात ना. पैशामुळे काही मुली मागे आहे, कारण पैसा नाही, महागाई एवढी आहे. त्यांना शिक्षणाचं एवढं मदत मिळत नाही जेवढं पाहिजे. हुशार पुरीसुद्धा मागे राहतात. ताई, काय वातावरण काय ग्रामीण भागामध्ये तुमच्याकडे? काय नाव आहे तुमचं? हां, योजना मिळाल्या का? योजना मिळाल्या का तुम्हाला? योजना मिळाला, गॅस मिळाला, घरकुल मिळाला? दादा काय गॅस नाही, काय नाही भेटेल आमले. हां, इकडे एक मिनिट. समाजामध्ये काय वातावरण आहे? आदिवासी समाजामध्ये फक्त एवढ्याच आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायला पाहिजे त्यांनी. तेव्हा ते शेतकरी उत्साहित होतील आणि त्यांच्या बाजूने लढतील. तर गरिबांकडे लक्ष असू द्यावं बाबा, बाकी काहीच नाही दुसरं. बरोबर. येतात का तुमच्याकडे खासदार आमदार तुमच्या भागामध्ये? एवढं फारसे येत नाही, काही कार्यक्रम राहिला तरच फेरी मारत, बाकीचे वेळेला नाही येत. काय कौल काय तुमच्या भागातला? आमच्या भागातला काय एवढं खास नाही. काँग्रेस का भाजप? ते बी काही सांगता नाही येत. हां, साक्री शहरातील काही युवा मंडळी आपल्याजवळ. काय सांगाल दादा, तुमच्या मनातला खासदार कसा असला पाहिजे?
खासदार साक्री तालुक्याला म्हणजे नंदुरबारमध्ये कोणीच उमेदवार चांगला नाही आहे. आत्तापर्यंत एकही कोणी काही काम केलेलं नाही आहे. साखरेचा कारखाना बऱ्याच वर्षापासून बंद आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. उद्योगधंदे तर बिलकुलच नाही आहेत. इथला मजूर बाहेर काम करायला जातो. पण या ठिकाणी जे विकास व्हायला पाहिजे ना BJPने करू शकली ना काँग्रेस तर बिलकुल एवढे वर्ष फेल केले. आत्ता बघू पुढे काय होतं. तुम्हाला काय वाटतं? यावेळेस असा उमेदवार द्यायला पाहिजे होता की तो काहीतरी करू शकायला पाहिजे होता. यावेळेसचे दोघं उमेदवार बरोबर नाही. दोघं फेल आहेत. दोघं फेल आहेत. सर्व पक्षांची हवा आहे, कोणतं नाही. भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, 3 पक्षांची तो जात चालू आहे. बरं बरं. काय नाव तुमचं? हरिगोटू चाळसे. तुमच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे? काम करणारं पाहिजे, निष्ठावंत पाहिजे, याच्या जनतेचं सर्व काय अडीअडचणी सर्व समजून घेणारा पाहिजे, व्यापाऱ्यांची काहीतरी बाजू त्यांनी मांडली पाहिजे. येतात का खासदार आमदार तुमच्या गावात? काय येतात ना, पण त्याचं प्रत्येकाला नाही भेटत. कोणती कामं झाली तुमची? कामं कोणती झाली? आमचे काय का साखरेमध्ये काय रस्त्याचे कामं झाले, मागं डांबरीकरण केलं. माझ्या मागे काही महिला मंडळी आहे साखरीतल्या, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत महिलांच्या काय समस्या आहे. खासदार हिना गावित महिला आहे, तर काय सांगाल ताई? काय नाव आहे तुमचं? माझं नाव वर्षा भांबरे. काय अपेक्षा काय का खासदारांकडनं तुमच्या? खासदार अपेक्षा तर म्हणजे हिनाताई छान काम करतात. आमचे गाव म्हणजे माझं गाव नाडशात भरपूर त्यांनी कामं दिली आहेत आणि भरपूर म्हणजे रोडचं कॉन्क्रिटीकरण आणि पाण्याची टाकी वगैरे कामं म्हणजे येतात त्या खेड्यांवर पण येतात. तर मला असं वाटतं तर त्या निवडतील. तुम्ही काय सांगाल? काय नाव तुमचं? ज्योती देवरे. महागाई कमी झाली का? नाही, महागाई कमी व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचा जो माल आहे तो विकला गेला पाहिजे योग्य दराने. बरं, अजून काय अपेक्षा आहे तुमच्या? अपेक्षा काय, काम करणाराच नेता पाहिजे. कोणाची हवा आहे तुमच्या भागात? आम्ही तर मोदी वरती. ताई तुमचं काय नाव आहे? सुनीता बळदाणे. काय वातावरण काय आहे साखरीचं? व्यवस्थित आहे. बरं. आम्ही पिंपळण्याचे. बरं, पिंपळण्याला काय परिस्थिती? हीच परिस्थिती जी इथे साखरीला आहे तीच आहे. बरं बरं. कोणाची हवा आहे तिकडं? आम्हाला फक्त मोदी पाहिजे. बरं. भाजपवरती केंद्रामध्ये चांगलं आहे, पण खालच्या लेवलला चांगलं काम नाही केलेलं त्यांनी. जे बेसिक लोक आहे त्यांना चांगल्या सुविधा नाही आहेत, महागाईने त्रस्त आहेत लोक. बरोबर. त्यांनी जरी देशासाठी हिंदूसाठी हे सगळ्या गोष्टी केल्या तर ठीक आहे, पण त्याचबरोबर जे रोजगार लोक आहे किंवा यांना पण त्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्याचं जे नुकसान वगैरे त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. खासदारांच्या कामाने संतुष्ट आहे का तुम्ही? खासदारांचं काम एवढं खास नाही आहे. का म्हणता खासदारांच्या कामाचे संतुष्ट आहे का? काही नाही अजिबात नाही. काय करायला पाहिजे खासदारांनी? कामं करायला पाहिजे गावात चांगले. काय वातावरण काय? पंचायतचं कोण निवडून येईल? पाडवी निवडून येईल. का पाडवी? का पाडवी चांगला माणूस आहे ना. चांगला माणूस. आणि खासदार हिना गावित? मग नाही, येणे निवडणार नाही. मागे अपेक्षा काय आहे नवीन खासदारांकडनं तुम्हाला? काय त्यांनी कामं करावी सर, चांगली. ते आज सुशिक्षित बेकार फिरतायत सर, यांच्यासाठी कामं करावी. आता सर्व लोक फक्त बेकार फिरतायत सर, महागाई जास्त, लोकांना कामं नाही. काय बदल हवा? हो, आता यांनी बदल केला पाहिजे ना सर. वरती मोदी साहेबच पाहिजे ना आपलं. खाली नाही, वरती मेन आहे, खालचं काही. हो. खाली शिवसेना. खाली शिवसेनावरती मोदी. खासदारांची 2 कामं सांगा मला साखरीमध्ये केलेली. खासदारांची कामे काय सांगता नाही येणार, ते आलेच नाही, पण नाहीला राहतो मोदीकडे जाऊन त्यांना द्यावं लागेल. मोदीकडे पण त्यांना द्यावं लागेल. काय सांगता ताई तुम्ही? काय नाव आहे तुमचं? सर्वांसाठी महिलांसाठी अर्धा बसचं जे भाडं केलं ते सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि त्यांचं असे एकही काम नाही की ते त्यांनी चुकीचं केलं. त्यांनी भरपूर चांगले कामं केले, म्हणून BJPच येणार. 2 कामं सांगा. तर BJP हा एक चांगला पक्ष आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी आता तुम्हाला सांगू तर हिना गावित आहेत ना, हिना गावित त्यांचे आता सतत इकडे त्यांचं म्हणजे कोणाच्याही कामात लक्ष नाही आणि इकडे तिकडे त्यांच्या कोणत्याही यांना त्यांचं सतत म्हणजे कोणाच्या अडीअडचणींना येत नाही. ते फक्त त्यांच्या वोटिंगला येत असतात. म्हणजे आपल्या वोटिंगला त्यांना जेव्हा वोटिंग असते तेव्हाच त्यांचा चेहरा आमच्या गावाकडे दिसत असतो. म्हणजे आपल्या इकडे सर्व परिसरात
ते फक्त वोटिंगसाठी येत असतात. मंजुळा गावित हे असं व्यक्तिमत्व आहे, ते सर्वांच्या अडीअडचणीत, सर्वांच्या कार्यक्रमात, सर्वांच्या कामासाठी गावात काम झालेले आहे की नाही ते म्हणजे ते एकदम पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आहे. ते लोकांच्या सर्व सपोर्टिव्हमध्ये असतात आणि लोकांच्या मदतीसाठी ते पण धावून येत असतात. तर आत्ता मागे आमच्या गावाला हिना गावित यांची एक बैठक झाली. हिना गावित यांच्या बैठकीत त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या गावात असे कामं केले, तशी कामं केले, पण कामं एकही झालेले नाहीत. त्यांचे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. त्यांनी या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावे आणि गावातले काही लोक म्हणजे जे राजकारणी असतात त्यांना थोडेफार पैसे फेकावे आणि त्यांना आपल्या साईडला घ्यावे. हे व्यक्तिमत्व त्यांचं खूप खराब व्यक्तिमत्व आहे. तुमचं प्रफुल्ल देशले. काय वातावरण काय लोकसभेचं? वातावरण तर लोकांचं माहीत नाही, पण आमचा देशमुळे कशाबद्दल नाराज आहे आम्ही दोघांबद्दल. कोणाकोणाबद्दल? दोघं पार्टींबद्दल. कशामुळे? कारण शेतकऱ्यांबद्दल त्यांचं कोणतंच धोरण चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे काही यावर्षी नोटा दाबलेलंच बरं राहील. बरं. कारण यालाही निवडलं त्यालाही निवडलं, तो पैसे घेऊन विकला जातो. सगळे एका तिथंच जाणार आहेत, मग काय फायदा आमचा? लोकशाहीचा काय फायदा? BJPमध्येच जातात. कोणाला दिलं तर BJPमध्ये जातात असा आरोप आहे. विकले जातात ना, ते विकलेच गेले ना आत्तापर्यंत. तुम्ही काय सांगाल सर? ह्या आधी दोघांना संधी मिळाली, परंतु दोघांनी कोणीही फक्त आश्वासनांव्यतिरिक्त काही कामं केलेलं नाही. आणि बघितलं तर नोकरी नाही, काही नाही. ह्या काटवान विभागाच्या, आमच्या काटवान विभागात पाण्याची समस्या गंभीर आहे, पण अजूनपर्यंत कोणीही काही केलेलं नाही. अजूनपर्यंत खासदार असो, आमदार असो, कोणीही येत नाही. फक्त निवडणुकी करता येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात. साक्री तालुका धुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, पण ते शाहू वोटरांना फक्त गृहीत धरतात. यांची आपल्याला फारशी गरज नाही. यांच्यात तर 50-50 विभाजन होणारच आहे आणि आपल्याला तेवढंच पाहिजे. पण यावेळेस मला काँग्रेसचं थोडंसं ग्राउंड लेवलला, मी पण एक पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतो, आम्ही फिरत असतो सातत्याने, पण दरवेळेसारखी हिना गावितांची परिस्थिती इतकी यावेळेस पॉझिटिव्ह नाही आहे. यांच्या पायाखालची वाळू कुठेतरी सरकलीसारखी आता त्यांना जाणवत आहे, म्हणून ते थोडं वेगळ्या प्रयत्नात आहेत. जसे की आत्ता त्यांनी मंजुळा गावितांची जुळवून घेतलं, तिकडे त्यांचा प्रयत्न चंदूबाई यांना बी जुळवून घेण्याचं चालू आहे, बरोबर. पण ते कितपत त्याला यश येईल हे येणारा रिझल्टच सांगू शकतो. काय नाव आहे दादा तुमचं? दशरथ बागुल. हां, काय परिस्थिती काय? सध्या एवढ्या 50-50 आहे, परफेक्ट नाही आहे. 100%. बरं. काय आहे लोकसभेचं? ते आपकी बार 400 बार. 400 पार. काय पंजाबी आहे ना, आणि आदिवासीच आहेत ना भाऊ, म्हणून हे पंजाबी आहे ना, ते पंजाचं निघायला पाहिजे तो असं. का पंजा? म्हणजे पंजा म्हणजे कसं आहे, पक्ष आहे ना तो. काय नाव आहे तुमचं दादा? कैलास कन्हेलाल ठाकरे. कुठले तुम्ही? शिरसोले. काय वातावरण तुमच्या गावामध्ये? काय काँग्रेस चालणार आहे. काँग्रेस येणार असं का? हा, काय नाही, तेच बरं आहे. तेच बरं आहे असं. काय वाटतं तुम्हाला, कोण येईल निवडून? निवडणुकीमध्ये आपलं एवढं बोलायचं कोणाच्या बद्दल देता येणार नाही. कारण लोक आता प्रत्यक्ष बोलता वेगळे आणि करता वेगळे. प्रत्यक्ष बोलता वेगळे, करता वेगळे. त्यामुळे अजून तरी त्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे. काँग्रेसला द्यायचं का मोदीला द्यायचं? आम्ही मत नाही विचारत आहे, वातावरण काय? वातावरण तर अजून काही एवढं तयार झालं. काँग्रेस. भाजप की काँग्रेस? काय वातावरण आहे भाऊ लोकसभेचं? आहे वातावरण. कोण निवडून येईल? म्हणजे काँग्रेस निवडून येईल टायमाला. काँग्रेस निवडून येईल असं. कारण की कोणत्या मुद्द्यांवर? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर निवडून येणार. द्यायचे. काय वातावरण काय? वातावरण एकदम मोदी सरकार एक नंबर. हो का? हो, एकच नंबर मोदी सरकार येईल. बरं, काय वाटतं तुम्हाला? बस तेच आहे, त्यांचं म्हणतात मोदी साहेब. बरं पाहिजे. ज्याने कामं केले त्याला मत द्यायचं ना. आम्हाला राहुल गांधी पाहिजे. बरं. बदल पाहिजे तुम्हाला? आम्हाला बदल पाहिजे. कोणाचं वातावरण, हिना गावित का ग्वाल पाडवी?
गोवाल पाडूचं आहे. कोणतं गाव तुमचं? आमचं मैंदाना, दैवेल मैंदाना. हे दैवेल आहे, आमचं गाव मैंदाना आहे. बरं. काय परिस्थिती आहे लोकसभेची? काय आमच्याकडे हिनाताईचा जोर आहे. बरं. काय कामं केली? त्यांनी आमच्याकडे कामं केली आहेत बुवा, ते सांगता येणार नाही मला, पण आमच्याकडे हिनाताईंचा जास्त जोर आहे. ग्रामीण दादा काय नाव आहे तुमचं? अर्जुन विजय राठोड. काय वातावरण काय आहे लोकसभेचं नंदुरबारमध्ये? बरोबर आहे. काय कोणाची हवा आहे, काँग्रेस का भाजप? काय सध्या वाटत आहे भाजपच्या. बरं. काय वाटतंय तुम्हाला? वाटतं ना भाजपही वाटतं. हां हां. काय कामं केली? केलं आहे, चांगलंच केलं आहे. बरं. काय तुम्हाला काय वाटतं? मला काय सांगू. साक्री विधानसभा मतदारसंघातील बोरकीफडी या गावामध्ये आलेलो आहोत. इथं यात्रा आहे. या यात्रामध्ये काही युवक आहेत, त्यांना विचारूया काय लोकसभेचं काय वातावरण आहे भाऊ? चांगलं आहे एकदम. कोण निवडून येईल, काँग्रेस की भाजप? आता ते नाही सांगता येणार. कोणाची हवा आहे? काँग्रेसची हवा. हां, काँग्रेस. तुम्ही काय सांगाल? काँग्रेस. तुम्ही काय सांगाल भाऊ? पूर्ण सपोर्ट काँग्रेसला आहे. काँग्रेस. इथं बरेच युवा मंडळी आहे. काय नाव तुझं? पृथ्वीराज. तू नवा मतदार आहे, पहिल्यांदा मतदान करशील, तर नवीन खासदार कसा पाहिजे? कामं करणारा पाहिजे की कसा पाहिजे? तुमच्या मनातील खासदार कोण, कसा पाहिजे सांगा? कामं करणारच पाहिजे आणि तो या वेळेस BJP मध्ये. BJP. बरं बरं. तुला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? BJP. मोदी. बरं बरं. लोकसभेचं काँग्रेस का BJP? आदिवासी बांधव सगळे जवळजवळ काँग्रेसला पाठिंबा देतील. का असं? BJPने खूप आदिवासी बांधवांचे हाल केले आहेत. काय हाल केले? शेताविषयी, पेट्रोल भाववाढीमुळे. तर मग भाववाढीवर तर एवढं बोलण्यासारखं आहे, तर 2 वर्षापर्यंत भाववाढीवर बोलू शकतो, एवढं विषय उगम केले. ताई काय वाटतं तुम्हाला, काँग्रेस का भाजप? हां, का काय काय कारण? आहे म्हणजे सहसा जास्त करून काँग्रेसचं हे चाललेलं आहे. बरं बरं. कारण BJPचं थोडंसं म्हणजे त्याचं वातावरण थोडंसं कसं त्यांचं म्हणजे कामाचं पण महागाई वाढवली, महागाई वाढत गेली, हे सगळ्या गोष्टी आहेत. शेतकऱ्यांचं पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांसाठी काहीच जाज नाही. त्यांनी फक्त विकास म्हणतात, विकासासाठी विकास केले फक्त. विकास काहीच होत नाही आहे. बरोबर. शेतकरीसाठी विकास काहीच नाही होते. काय सांगता कोण बाजी मारेल, काँग्रेस की भाजप? काँग्रेस. काय वाटतं तुम्हाला कोण बाजी मारेल? काँग्रेस. कोण, काय वाटतं तुम्हाला? काँग्रेस. तुला काय वाटतं काँग्रेस का भाजप? काय नाही माहीत. काँग्रेस. काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल लोकसभा, काँग्रेस का भाजप? राहुल गांधी. काय राहुल गांधी गोविल पाडवी का? गोवाल पाडवी का? यंगे युवा नेतृत्व आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? गोवाल पाडवीच निवडायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? कशाबद्दल? लोकसभेच्या इलेक्शनमध्ये नंदुरबारचा खासदार कोण होणार, हिना गावित का गोवाल पाडवी? गावीकडे काय आहे काय नाही, प्रचारवरती आहे सगळ्या गोष्टी, नियोजन त्याच्या वर्कवरती डिपेंड आहे, बाकी काही नाही. आम्ही राहुल गांधी येतोय, काय करतोय आम्ही काय काय सांगणार तू? नवीन खासदार कसा असला पाहिजे? हरोज राहतो आम्ही सोडकन बोटा काही उतराय जाणतो पाटे फल मारी उतराय जाणतो आम्ही कामका पक्का लोक वाटाहारी कोणी जाणतो बस. काय वाटतं तुम्हाला नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार झालं पाहिजे, हिना गावित का गोवाल पाडवी? गोवाल पाडवी. काय वाटतं ताई कोण व्हायला पाहिजे खासदार, गोवाल पाडवी का हिना गावित? काय सांगू शकणार नाही. कसली? काँग्रेसची तयारी. बरं, तुम्ही काय सांगतात? काय काँग्रेसची तयारी. का काँग्रेस का? काय म्हणतं काँग्रेस का? नवीन पक्ष यायला पाहिजे ना, तेच त्यामुळे लोकांची बी इच्छा आहे. आपल्या साक्री तालुक्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये चांगलं कामचं म्हणजे व्यवस्थित चाललं आहे, त्यासाठी लोकांची अपेक्षा आहे करू नवीन पक्ष. काय वातावरण काय? वातावरण एकदम भारी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाची हवा आहे, काँग्रेस का भाजप?
काँग्रेसची जवळ आहे आणि काँग्रेसच यायला पाहिजे. का काँग्रेस का? काँग्रेस कारण की मी बेरोजगार फिरतोय भाजपमुळे, त्याच्यामुळे आता काँग्रेसला एक चान्स द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं, काँग्रेस की भाजप? हिंदीवाला काँग्रेस. काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस. तुला काय वाटतं? काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस का भाजप? बोला ना, काय सांगता, काँग्रेस की भाजप? आम्हाला शिवसेना निवडायला पाहिजे. सर या ना इकडं. शिवसेना निवडायला पाहिजे.